Yes, a very good afternoon to all of you. Now, today is the auspicious moment where the UPSC had come up with a notification. आज जी नोटिफिकेशन आली आहे दिनांक 22 तारखेला आणि त्याची व्हॅलिडिटी किंवा जे ड्युरेशन आहे फॉर्म फिलअप करण्याचा तो 11 फेब्रुवारी आहे आणि त्याचं टायमिंग जे आहे 6 PM आहे. तर टायमिंग याचं लक्षात ठेवा, कारण आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो. कधी कधी UPSC मागच्या इन्स्टन्सेसमध्ये टायमिंग हे रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत दिलेलं होतं. आणि 1 महिन्याचा ड्युरेशन असायचा. पण ह्यावेळी UPSCनं एक 3 वीक्सचा आपल्याला टाइम ड्युरेशन दिलेला आहे किंवा टाइम स्लॉट दिलेला आहे आणि तो संध्याकाळी 6 PM मध्ये आहे. म्हणजे 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी हा जो अराउंड 3 वीक्सचा जो टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. तर आपण ह्या जे शॉर्ट सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत की आतापर्यंतची जी नोटिफिकेशन आल्या त्याच्यापेक्षा ही डिफरंट कशी नोटिफिकेशन आहे. देन वी विल सी रिगार्डिंग द information regarding the form fill up, the exam pattern or the document which is submitted or which are to be supposed to submit to the commission's website. Then let's start. फॉर्म फिलअप करण्यासाठी जेव्हा तुम्ही बघाल तर UPSC ऑनलाईन ह्या वेबसाईटवरती जाणं आवश्यक आहे. देन दे रजिस्टर और द फिलअप द OTR means one time registration. See, OTR is a totally different from the OTP. OTP like one time password, but OTR is a one time registration. त्यामध्ये काय करायचं आहे की जी आपली काही माहिती आहे रिगार्डिंग नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, देन ॲड्रेस, त्यांचा करस्पॉन्डन्स नंबर, जी काय तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती OTR मध्ये आहे. अँड रिमेंबर, while the filling of the OTR, make sure that you are like giving the authentic information. And because लाईक जो फर्स्ट स्टुडंट आहे पहिल्यांदा जो रजिस्ट्रेशन करतो त्याला OTR भरल्यानंतर मॉडिफिकेशनसाठी एक विदिन 1 वीकचा एक विंडो दिला जाईल. विदिन 1 वीक म्हणजे जर 11 पासून जर असेल तर 11 नंतरचा एक विदिन 1 वीक ऑर दी 7 डेजचा तुम्हाला एक टाइम स्लॉट दिला जाईल. देन त्याच्यानंतर फॉर्म फिलअप करत असताना एक आपल्याला कोणतं तरी एक ID दिला पाहिजे. जो ID कार्ड आहे, मे बी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, वोटर कार्ड ज्याला आपण इपिक म्हणतो, पॅन कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. बट लाईक मेक शुअर जे तुम्ही फॉर्म भरताना, ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जो ID दिलेला आहे, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही आधार कार्ड दिलेला असेल आणि त्याचा नंबर दिलेला असेल, तर एक्झामला बसताना, प्रिलिम्स एक्झामला बसताना तर तुम्हाला तो ID घेऊन जायचा आहे की जो तुम्ही फॉर्म फिलअप मध्ये त्याची डेटा भरलेला आहे. फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड जर तुम्ही ॲज अ ID म्हणून दिला तर एक्झाम मध्ये तुम्हाला पॅन कार्ड घेऊन जावं लागेल. येस. देन लास्ट डेट आपण डिस्कस केलेलंच आहे. लास्ट डेट किती आहे? 11 फेब्रुवारी आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. फॉर्म फिलअप केल्यानंतर जे तुम्हाला ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला ऑनलाईन मिळेल. म्हणजे तुम्हाला पोस्टल कार्ड मिळणार नाही किंवा ईमेल थ्रू पाठवलं जाणार नाही. तुम्हाला ऍडमिट कार्ड हा लॉग इन करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे काय, आता ह्या पॅटर्न मध्ये चेंज झालेला आहे. तो काय आहे तर तो आपल्याला बघायचा आहे की डिग्री, आपल्याला माहिती आहे की डिग्री पाहिजे. येस येस. रिगार्डिंग डिग्रीचे जे काय नॉर्म्स आहेत ते आपण बघू. अर्लियर काय व्हायचं की जेव्हा तुम्ही अपियर व्हाल, सपोज वेन द स्टुडंट इज इन द फायनल इयर ऑर द अपियरिंग फॉर द एक्झाम, तर त्यावेळेला काय व्हायचं की प्रिलिम्सचा फॉर्म तुम्ही भरू शकत होता. बट आफ्टर प्रिलिम्स मेन्सचा फॉर्म जो भरताना तुम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट द्यावं लागायचं. समजतंय का? बघा की प्रिलिम्स जेव्हा झाल्यानंतर प्रिलिम्सला तुम्ही अपियर होऊ शकत होता, म्हणजे यू आर इन दी फायनल इयर अँड यू कॅन अपियर फॉर द प्रिलिम्स. पण मेन्सच्या वेळेला प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर जो डॅप येतो, डेटा ऍप्लिकेशन फॉर्म फर्स्ट येतो, त्यामध्ये तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट हे द्यावं लागायचं. जोपर्यंत डिग्री सर्टिफिकेट तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला मेन्सला बसू दिलं जायचं नाही. आता ह्या वर्षी मेजर चेंज काय आलेला आहे, देन यू कॅन अपियर फॉर द मेन्स ऑल्सो. लाईक
प्रिलिम्स देन मेन्स, आणि त्याच्यानंतर मेन्सचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला एक 10 to 15 डेजचा एक टाइम स्लॉट दिला जाईल रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर, आणि तिथे तुम्ही प्रोव्हिजनल सर्टिफिकेट डिग्रीचे, फायनल सर्टिफिकेट किंवा तुमचा जो स्कोर कार्ड आहे तो तुम्ही देऊ शकता. म्हणजे हा एक मेजर चेंज आलेला आहे. म्हणजे ही दिस इज अ गुड न्यूज फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द ॲस्पायरंट जे आहे. मेन्स नंतर तुम्ही आता एक्झाम देऊ शकता आणि जे सर्टिफिकेट आहे ते नंतर भरू शकता. हा एक मेजर चेंज आलेला आहे. कारण बेसिक रिक्वायरमेंट काय आहे एक्झामला बसण्याची की टू हॅव दी डिग्री. बराचसा कधी कधी प्रॉब्लेम काय यायचा की डिग्री सर्टिफिकेट नसायचे जेव्हा आपण प्रिलिमला अपिअर होतो किंवा हे होतो. त्यावेळेला आधी काय होते की प्रिलिम्सला तुम्ही बसू शकता जर फायनल इयरला असेल, बट मेन्सच्या एक्झाम द्यायच्या आधी तुम्ही डिग्री सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं पाहिजे. आता काय चेंज झालेलं आहे, प्रिलिम आणि मेन्सला सुद्धा बसू शकता आणि मेन्स नंतर तुम्ही डिग्री सर्टिफिकेट देऊ शकता. देन इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग, तर हा नंबर दिलेला आहे. रिगार्डिंग सपोज तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा काय असेल तर इन तुम्ही पर्सन सुद्धा तिथं युपीएससी डोलपूर हाऊसला जाऊ शकता आणि किंवा हा नंबरवरती तुम्हाला तुमच्या क्वेरीज ह्या ऍड्रेस केल्या जातील. देन रिगार्डिंग फोटो, जे अपलोड करताना फोटोग्राफ जो आहे तो काय सांगितलेला आहे त्यांनी लक्षात ठेवा. ह्या मागच्या वर्षीपासून चेंज केलेला आहे. तुमचा जो फोटो आहे, सपोज हा फोटो आहे तर 3/4 दिस इज अ 3/4 मध्ये तुमचा फेस आला पाहिजे आणि त्याच्या खाली तुमचं काय आलं पाहिजे, नाव आलं पाहिजे, नाव आणि डेट. आणि हा जो फोटो आहे, सपोज आज 22 जानेवारीला नोटिफिकेशन आली आहे, तर इट शुड नॉट बी ओल्डर दॅन 10 डेज. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 12 जानेवारी पासूनचा तुमचा फोटो असेल तर तो व्हॅलिड आहे. युपीएससीने इथे ही गोष्ट दिलेली आहे की इन्शुअर दॅट नेम ऑफ द कॅन्डिडेट अँड डेट ऑन विच, तर इथं तुमची नेम आणि डेट आली पाहिजे. देन त्यांनी असं सुद्धा सांगितलं की जो तुम्ही फोटो अपलोड करताय त्यामध्ये सेम लाईक तुम्ही सपोज फोटो घेताना जर तुम्ही शेव असाल तर तुम्ही क्लीन शेव्स तुम्ही तो त्या अपिअरन्स मध्येच तुम्ही मेन्सला अपिअर झालं पाहिजे, प्रिलिमला झालं पाहिजे किंवा इथं आहे ते पर्सनॅलिटी टेस्टला झालं पाहिजे. सपोज तुम्ही फोटोग्राफमध्ये बियर्ड ठेवताय तर युपीएससी एक्सपेक्ट असं करते की त्या सेम द अलुक लाईक और द फॅमिलियर अपिअरन्स मध्ये तुम्ही ज्या 3 स्टेजेस आहेत त्यांना अपिअर झालं पाहिजे. त्याच्यानंतर एक्झाम मध्ये पोहोचताना आपल्याला ऍटलिस्ट जो टायमिंग दिलाय त्याचं 30 मिनिटं आधी तरी पोहोचलं पाहिजे. बरेचसे आपण इन्स्टन्सेस बघतो की जे काही आपल्या जो आपलं घर आहे किंवा जो एक्झाम सेंटर आहे त्याच्यामधलं डिस्टन्स किती लागतंय, ट्रॅफिकिंग असणार का, ह्या सगळ्या गोष्टी ठेवून सपोज मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लाईक रेल्वे असेल, मेट्रो असेल किंवा टॅक्सीज असतील तर तो टाइम आपल्याला थोडा कन्सिडरेट करावा लागेल. कारण कधी कधी ट्रॅफिकमुळे किंवा बाकीच्या कारणामुळे लाईक वी हॅव सीन द इन्स्टन्सेस की काही जण सेंटरवरती पोचायला थोडा लेट झालेला आहे आणि त्या वर्षीचा त्यांचं जी संधी आहे ती हुकून गेलेली आहे. त्याच्यामुळे आपण इन्शुअर केलं पाहिजे की ऍटलिस्ट हाफ अन आवर तरी आपण पोहोचलं पाहिजे. देन कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे बरेचसे जण फॅमिलियर आहेत. IAS, IFS, IPS जे ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस आहे, त्याच्यानंतर कॉर्पोरेट ICLS सर्व्हिसेस आहे, IDAS जे डिफेन्स अकाउंट म्हणतो, डिफेन्स इस्टेट आपण म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणतो, पोस्टल म्हणतो. यावेळेला काय केलेलं आहे की इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस अगेन इथे इन्क्लूड केलेलं आहे. आधी IRMS होतं, बऱ्याचसा हे होतं की ह्याच्यामधून आउट ऑफ दी ह्याची सेपरेट एक्झाम घेणार, ह्याच्या लाईक जी जागा आहे त्याच्यामधून ह्या सेपरेट जागा येणार. बट अगेन दिस इयर रिगार्डिंग दी इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस विथ रिस्पेक्ट टू दी ट्रॅफिक, पर्सनल अँड अकाउंट हे सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ग्रुप A च्या सर्व्हिसेस आहेत अलॉंग विथ ग्रुप B च्या सुद्धा आहेत. ग्रुप B जर तुम्ही बघितलं तर आर्म फोर्सेस हेडक्वार्टरच्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आणि डॅनिक्स वगैरे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ग्रुप मध्ये. ह्या ज्या पूर्ण पोस्ट आहेत ह्या वर्षी ज्या आहेत 979. येस, द UPSC फ्लक्च्युएट्स अराउंड 1000 ज्या वॅकन्सीज आहेत किंवा सीट्स आहेत. तर ह्या वर्षी किती आलेल्या आहेत, 979 आलेल्या आहेत. तर ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं
त्याच्यामध्ये 979 वॅकन्सीजमध्ये ज्या 38 आहेत त्या फिजिकल विथ अ बेंच मार्क डिसॅबिलिटी, आपण ज्याला PWD म्हणतो, त्या त्यांच्यासाठी राखीव आहेत. जर तुम्ही रिगार्डिंग एक्झाम सेंटर्स बघितलं, प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम सेंटरमध्ये पर्टिक्युलरली वी आर टॉकिंग अबाउट दी महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स जर तुम्ही बघितलं तर एक आहे छत्रपती संभाजीनगर, अर्लियर नोन ॲज दी औरंगाबाद. देन वी हॅव दी इन पुणे, नाशिक, नवी मुंबई, देन नागपूर अँड दी मुंबई अँड पुणे. पर्टिक्युलरली जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हे सेंटर्स आहेत की जिथं तुम्ही अपियर करू शकता. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, पुणे अँड नाशिक. देन रिगार्डिंग दी मेन्स इन महाराष्ट्र देर इज ओनली वन सेंटर, दॅट इज इन दी मुंबई. मुंबईमध्ये हे सेंटर आहे, तिथं तुम्ही हे करू शकता. आपल्याला ह्याच्यामध्ये मेन्ससाठी एकच सेंटर आहे. देन रिगार्डिंग दी एज क्रायटेरिया हा काय आहे? एज क्रायटेरिया वी नो दी एज क्रायटेरिया जनरलसाठी किती आहे? 21 इयर्स टू 32 इयर्स हा जनरलसाठी आहे. देन ओबीसी साठी आपल्याला किती रिलॅक्सेशन आहे? 3 इयर्स आहे. देन SC ST जो आहे तो अगेन 32 पासून 5 इयर्सचा आहे. देन व्हॉट आर द नंबर ऑफ अटेम्प्ट्स फॉर द जनरल कॅटेगरी? 6. Then OBC additional 3, that is the 9 attempts, and for SC ST unlimited till the completion or till the bracket of your age, that is the 37. त्याच्यामध्ये तुम्ही SC आणि ST साठी अनलिमिटेड देऊ शकता. रिगार्डिंग जे OBC आणि SC ST आहे, ज्यांचं जे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. तर रिमेंबर की ह्या वेळेला चेंजेस काय आलेले आहेत रिगार्डिंग कास्ट सर्टिफिकेट. अगेन महाराष्ट्रामध्ये लाईक देर आर दी सब कॅटेगरायझेशन अंडर दी OBC. लाईक तुम्ही जर बघितलं तर सम ऑफ माइट बिलॉंग टू NTA, B, C अँड D. तर NT ABCD ह्या सेंटरमध्ये ॲज अ OBC म्हणूनच हे केलं जातं, कारण सेंटरमध्ये आपल्याला SC ST, OBC अँड EWS विथ जनरल हीच कॅटेगरी आहे. महाराष्ट्रामध्ये OBCचं सब कॅटेगरायझेशन झालेलं होतं, मग त्याच्यामुळं तुम्हाला सेंटरच्या प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्येच कास्ट सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे प्रोक्यूर केलं पाहिजे. देन अगेन रिगार्डिंग जर तुम्ही बघितलं तर आता चेंज काय झालेला आहे बघा. बिफोर 2025 जो ऑनलाईन फॉर्म होता अँड आफ्टर किंवा दिस इयर, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रिलिम्समध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता, जसं की आता 3 वीकचा हा स्लॉट आहे, त्याच्यामध्ये फक्त डिटेल्स भरायचे. डिटेल्स इन द सेन्स फॉर एक्झाम्पल नंबर, तुम्ही फक्त सर्टिफिकेटचा नंबर, इश्युइंग ऑथॉरिटी ते तुम्ही भरू शकत होता. बट रिगार्डिंग दिस इयर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतानाच फॉर्म हा अपलोड करायचा आहे. कारण रिसेंट जो लास्ट इयर जो पूजा खेडकर इश्यू झालेला होता रिगार्डिंग दी फेक सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर बाकीची काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जी डिटेल्स आहे ते आत्ताच भरायचे आहे. अगेन डिफरन्स समजून घ्या की हा बदल आहे. आधी तुम्हाला फॉर्म भरताना फक्त जे सर्टिफिकेट करस्पॉन्डन्स सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट, त्याचे फक्त नंबर, इश्युइंग ऑथॉरिटी अँड इश्युइंग डेट भरायची होती. फॉर्म तुम्ही नंतर भरला तरी चालत होते. बट आता तुम्हाला फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेटचा जो फोटो आहे, जो इश्युइंग ऍक्च्युअल जो आहे तो स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. देन मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलेला आहे, तो क्लॉज आपण बघितलेला आहे की जो मेजर चेंजेस झालेला आहे. अगेन आपण बघू, हा इम्पॉर्टंट आहे कारण बरेच जण कन्फ्युज होतात. बिफोर 2025 अँड दिस इयर इथं काय झालेलं होतं, जर तुम्ही बघितलं बिफोर काय होतं की प्रिलिम्स, आफ्टर प्रिलिम्स यू हॅव टू प्रोड्यूस दी डिग्री सर्टिफिकेट. म्हणजे आता मे मध्ये जी प्रिलिम्सची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला डिग्री कंप्लीट व्हायच्या आधी सुद्धा तुम्ही बसू शकता. पण त्याच्या आधी काय व्हायचं की जे डिग्री सर्टिफिकेट आहे प्रोव्हिजनल, ते आफ्टर प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर जो डेटा ऍप्लिकेशन फॉर्म फर्स्ट येतो त्यामध्ये तुम्हाला हा डिग्री सर्टिफिकेट अपलोड करावा लागत होता. देन व्हॉट अबाउट दिस इयर? दिस इयर यू कॅन अपलोड आफ्टर मेन्स, म्हणजे मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर
जो एक 10 to 15 डेजचा जो स्लॉट ओपन होईल UPSC करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अपलोड करता येईल. म्हणजे हे तुम्हाला जवळजवळ अगेन ह्या वर्षीपासून 3 मंथचं ॲटलिस्ट एक्सटेन्शन दिलेलं आहे की तुम्ही त्या रिक्विजिट टाइम पिरियडमध्ये फॉर्म फिलअप करू शकता. देन येस, नंबर ऑफ अटेम्प्ट्स वी हॅव सीन की किती असतील. देन विथ रिस्पेक्ट टू दी कमिशन जे काय आहे आपण अगेन बघितलं की तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील, सपोज कधी कधी काय होतं की जो कास्ट सर्टिफिकेट असेल थोडा प्रिस्क्राईब फॉर्मॅट नसेल किंवा जे तुमचे काही इश्यूज असतील रिगार्डिंग जी तुमच्या सर्टिफिकेटचा असेल ह्याच्यामध्ये मिळत नाही, तर जो काही करस्पॉन्डन्स आहे तो ह्या नंबरवरती करा किंवा तुम्ही आपण बघितलं की तुम्ही इन पर्सन सुद्धा UPSC सेंटरला गेट सी वरती जाऊ शकता. देन अगेन त्याच्यामध्ये फॉर्म फिलअप केल्यानंतर काही डिटेल्स आहेत ते तुमच्याजवळ जी एक्झाम प्रोसेस जी सायकल कम्प्लिशन पर्यंत तुम्हाला ठेवायची आहे, तर ती कोणती आहे? लाईक द नेम अँड इयर, RID. कारण नेम अँड इयर कसं असतं त्याच्यामध्ये RID हा रजिस्ट्रेशन ID किंवा रोल नंबर इफ रिसिव्ह हा का ठेवायचा असतो की जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत जे अपकमिंग, इन केस जर तुम्ही अपकमिंग अटेम्प्ट दिले तर तुम्हाला प्रिव्हियस अटेम्प्ट आणि तुमचा रोल नंबर द्यावा लागतो. हे जे सेकंड थर्ड अटेम्प्ट आहे त्यांना माहितीच असेल की जो आपला जुना डेटा आहे किंवा जो ॲडमिट कार्ड वगैरे जो डाउनलोड करण्यासाठी हे डिटेलिंग असणं आवश्यक आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की एक्झामिनेशन जी आहे ती आपल्याला मेजर चेंज काहीही झालेला नाही आहे. This exam comprises of, we all know, preliminary stage, main stage and the interview stage or the personality test. In the prelim stage we know the GS1 and GS2 200 marks, and the only the marks of the GS1 will be considered for the prelims examination or for the appearing for the mains examination. GS2, which is of the CSAT, will be of the qualifying nature. And what is the qualifying? 33% means the paper is of 200 marks, 33% means 66 point and half around. So you should like to consider your marks or to consider you for the mains examination, you should at least get the 66.5 marks to consider the paper 1 of the prelims. Then आपल्याला मेन्स माहिती आहे, like the paper A, paper B will be have the qualifying marks. And what is the qualifying marks? Here the 25% qualifying marks. Paper A regarding the Indian languages. Suppose Maharashtrian, like they will be selecting the Marathi, or the Madhya Pradesh, Rajasthan, they will be selecting the Hindi. त्याच्यामध्ये 25% म्हणजे काय की क्वालिफाय होण्यासाठी ॲटलिस्ट 75 मार्क्स पेपर A आणि पेपर B मध्ये तुम्ही फेच केले पाहिजेत. देन आपल्याला माहित आहे एसे, GS1, GS2, GS3, GS4 ह्याच्यासाठी डिटेलमध्ये आपण आन्सर रायटिंगचे सेशनचे व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रिलिम्समध्ये जर तुम्हाला बघायचं असेल, प्रिलिम्ससाठी टेस्ट सिरीज जी आहे द कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन इज कमिंग विथ द टेस्ट सिरीज. Test series, the name of the test series is the 6-dimensional test series. Then what is the meaning of the 6-dimensional? If you consider 6-dimensional is having the 360-degree angle, having the view from the 6 direction. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं 6-dimensional मध्ये 6-dimensional aspect न हे केलं जाईल, अनालिसिस केलं जाईल. जर तुम्ही बघितलं तर 6 पासून जरी आहे रेफरन्स पहिल्यांदा जो आहे तो फर्स्ट D रेफरन्स बुक अँड देन अप्लाइड बेस. रेफरन्स बुक विच आर यू आर स्टडिंग, की तुम्हाला सपोज पॉलिटीसाठी एखादा रेफरन्स बुक दिलं तर ते तुम्हाला वाचलं पाहिजे. देन अप्लाइड बेस म्हणजे करंट अफेअर्सच्या ज्या न्यूज आहेत दॅट विल बी लिंक टू युअर स्टॅटिक, त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. देन त्याच्यानंतर रेफरन्स सेकंड झाला. थर्ड डायमेन्शन हा तुमचा करंट अफेअर्स आहे. करंट अफेअर्स इज अ लाईक सपोज आपण एक्झाम जी आहे ती मे मंथ मध्ये आहे, देन तुमचा जो काही आहे करंट अफेअर्सचा हा मार्च मंथ पूर्ण तुम्हाला डिवोट केला जाईल. थर्ड डायमेन्शन म्हणजे करंट अफेअर्सची युटिलिटी आहे ती प्रिलिम अँड मेन्स साठी सुद्धा आहे. बिकॉज इफ यू सी द प्रिव्हियस इयर क्वेश्चन UPSC क्वेश्चन पेपर, द क्वेश्चन मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर इन्स्पायर्ड फ्रॉम दीज करंट अफेअर्स.
त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगला एक पाथ मिळतो किंवा एक डिरेक्शन मिळते. Then fourth one is the integrated test. Integrated means like a full length test. Then the fifth one is of the integrated plus based on the NCERT test, the whole comprehensive. Again back to the basic. And the sixth dimension will be the having the any random test. The date will be notified to you at a like the by the surprising moment. तुम्हाला एकदम तो एक सरप्राइजिंग हे दिलं. Don't worry की एक्झामच्या ऍटलीस्ट 1 मंथ आधी ह्या टेस्ट कंडक्ट केली जाईल की तुमची प्रिपरेशन तुम्ही कुठपर्यंत आलेला आहे. जर तुम्ही बघितलं सी दिस वन, याच्यामध्ये ही जी टेस्ट सिरीज आहे चालू आपली ती 2nd and 3rd फेब्रुवारी पासून चालू होते आणि जो एंड आहे जो ऍटलीस्ट एक्झामच्या 1 मंथ बिफोर हा कंप्लीट केला जाईल. त्याच्यामध्ये तुमचे जे आहे जर आपण फी स्ट्रक्चर बघितलं तर आपण माफक दरामध्ये ठेवलेला आहे 1199 आहे प्लस GST. ह्या ज्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला ह्या प्राइस रेंजमध्ये मिळून जातील. सो टू हॅव दी प्रिलिम्समध्ये चांगलं स्कोर करण्यासाठी किंवा क्वेश्चन्स टॅकल करण्यासाठी ही 6 डायमेन्शनल टेस्ट सिरीज कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन मार्फत ही लॉन्च केली जाते. वी आर मेकिंग शुअर की जिथं तुमच्या जो मेंटरिंग सेशन आहे, सपोज पेपर झाल्यानंतर इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग तर यू कॅन कॉन्टॅक्ट विथ आवर एक्सपर्ट टीम. तर तुम्हाला एक 1-to-1 मेंटरिंग सुद्धा ऑफलाईन सेंटरला मिळून जाईल. तुमच्या ज्या क्वेरीज असतील त्या सुद्धा मिळून जातील. हे पेपर झाल्यानंतर लगेच इट इज फॉलोड बाय दी प्रॉपर डिस्कशन जो आहे तो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. देन अगेन कमिंग टू द लास्ट पार्ट ऑफ आवर द UPSC ॲड. तर शक्यतो लवकरात लवकर फॉर्म भरा. जर तुमचे सर्टिफिकेट्स काही अपुरे असतील तर त्यामध्ये मेक शुअर करा की ते तुमचे सर्टिफिकेट पूर्ण आहेत. कारण जो असं की फर्स्ट कम फर्स्ट अप्लाय बेसिसवरती आहे. म्हणजे जेव्हा जी प्रत्येक सेंटरला एक वॅकन्सी आहे, जर तुम्हाला एक पर्टिक्युलर सेंटर पाहिजे असेल तर तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्हाला तो फॉर्म फिलअप केला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनल लिस्ट ऑफ ऑप्शनल किती आहे तर लिस्ट ऑफ ऑप्शनल 25 आहेत टोटल. 25 मध्ये प्लस तुमची एक कोणतीही एक लँग्वेज की जिथं तुम्ही लिटरेचर घेऊ शकता. आणि मोस्टली ज्या लँग्वेजेस आहेत त्या शेड्यूल लँग्वेजेस आहेत विच आर इनलिस्टेड ऑर इन दी 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आहेत. देन ह्या रिगार्डिंग हे इन्स्ट्रक्शन आहेत. इन्स्ट्रक्शन आपण मोस्टली बघितलेले आहेत की जसं की तुम्ही बघितलं तर 4 स्टेजेसमध्ये आपल्याला एक कन्सिडरेशन करायचं आहे की टिल द कम्प्लिशन ऑफ सायकल. तर तुम्ही UPSC ऑनलाईन वरती जायचं आहे. फर्स्ट काय करायचं आहे OTR भरायचा आहे. देन OTR भरल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. अगेन ऍप्लिकेशन फॉर्म अँड OTR इज अ डिफरंट. OTR मीन्स 1 टाइम रजिस्ट्रेशन. तुमचा डेटा जो आहे रिगार्डिंग स्टॅटिक किंवा परमनंट डेटा आहे तो ऑलरेडी फिलअप करून घेतला जाईल की जेणेकरून तुम्ही बाकीच्या अपकमिंग सपोज OTR एकदा भरल्यानंतर तो जे तुमचे अटेम्प्ट आहेत जिथपर्यंत अटेम्प्ट द्याल तुम्ही इट विल बी व्हॅलिड फॉर युअर दी अटेम्प्ट सायकल. बट ऍप्लिकेशन फॉर्म each year you have to fill up the separate application form. So this is a different from the OTR. OTR means one time registration. Then part 3 DAP आहे. DAP मध्ये काय आहे की DAP 1 and DAP 2 असतो. प्रिलिम्स झाल्यानंतर एकदा तुम्हाला फर्स्ट पार्ट भरायचा असतो आणि मेन झाल्यानंतर तुम्हाला DAP सेकंड भरायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग तुमची फीज, फोटो, सिग्नेचर. ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही फोटोज मध्ये लाईक 20 KB to 300 KB जी इमेज साईज आहे फोटो किंवा सिग्नेचर असेल तर 20 KB to 300 KB च्या मेमरीमध्येच असला पाहिजे. तर मेक शुअर की तुमचं हे आहे. रिगार्डिंग आपण ID बघितलेले आहेत. आयडेंटिफिकेशन कार्ड कोणते आहेत. मोस्टली जो फॉर्म फिलअप करताय ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये त्याच्या कंटेक्स्ट जो तुम्ही फिलअप फॉर्म भरलाय तोच तुम्ही नेला तिथं पाहिजे. देन अगेन आपण बघितलेलं आहे की 22 जानेवारी to 11 फेब्रुवारी टिल द 6 PM. ओके. अँड ऍप्लिकंट शुड नॉट सबमिट द मल्टिपल ऍप्लिकेशन. हा UPSC कडून आहे. देन त्याच्यामध्ये ज्या काही क्वेरीज असतील तर आपण बघितलेलं आहे की आपण तिथं इन पर्सन जाऊ शकतो किंवा त्यांनी तो जो टोल फ्री नंबर किंवा जो केअर नंबर आहे ऍस्पिरंट केअर नंबर आहे कॅन्डिडेट केअर नंबर तो तिथे त्यांनी दिलेला आहे. So this is like the whole UPSC process for the filling of the application form.
Hope you are doing well. Hope you have prepared well. Okay. Then let us know if you have any doubt. Then call to this Catalyst Career Institute. The registration link regarding the test series has been given below in the video. Okay. All the best. Thank you. Have a good day.